दारिद्र्य या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण भारतातील दारिद्र्य मोजमाप पद्धतीची उत्क्रांती म्हणजेच काही महत्त्वाच्या समिती आणि त्यांनी केलेल्या काही शिफारशी या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. मग यामध्ये सर्वप्रथम आपण पहिल्यांदा दांडेकर वरद 1960-61 या समितीने किमान उष्मांकाशी संबंध जोडला. 22 ते 50 कॅलरीज पर डे मिळत असेल तर ती व्यक्ती दारिद्र्यामध्ये मोडत नाही. तसंच त्यानंतर पीके बर्दन, पीडी ओझाने सुद्धा 2250 कॅलरीज सांगितलं. त्यानंतर डॉक्टर मांटेक सिंग अहलवाले यांनी कृषी हंगामानुसार दारिद्र्यात बदल, तर BS मिन्नास यांनी ग्रामीण दारिद्र्य मोजण्यासाठी दरडोई प्रतिमाह खर्च 240 रुपये आणि गौरव दत्त व मार्टिन रेव्हलिन यांनी पॉवर्टी गॅप ही संकल्पना मांडली. हे आपण कालच्या क्लिपमध्ये अनुक्रमे पाहिलेलं आहे. तर आजच्या क्लिपमध्ये आपलं हे सर्व प्रकरण या ठिकाणी आज संपणार आहे. दारिद्र्य हे प्रकरण संपणार आहे. यातला घटक राहणारा कोणता आहे, तर यामधला राहणारा घटक अतिशय महत्वाचा जो घटक आहे दारिद्र्य निर्देशांक इंडेक्स, ज्याला म्हणू आपण पॉवर्टी इंडेक्स म्हणू. मग हा दारिद्र्य निर्देशांक आपल्याला निर्देशांक या प्रकरणात बघायचा आहे. तिथं संपूर्णच निर्देशांक बघायचे आहेत आपल्याला. जेवढेही निर्देशांक आहेत ते सर्व निर्देशांकाचा वेगळा अभ्यास करायचा, इथं अभ्यास करण्याची काहीही गरज नाही. त्यानंतर आपण 1900 बघा नियोजन आयोगाने स्थापन केलेल्या काही समिती आहेत. त्यामध्ये बघा मी बोर्डवर या समित्या लिहिलेल्या आहेत. धनंजयराव गाडगीळ समिती, हे बघा धनंजयराव गाडगीळ एक कार्यगट स्थापन करण्यात आला 1962 यांनी. दारिद्र्य मोजण्यासाठी 100 रुपये एका कुटुंबाला, त्या कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असतील आणि प्रत्येक व्यक्तीला किती रुपये, 20 रुपये हिशाला येतील. ते बी कशासाठी, प्रतिमाह उपभोगाचा खर्च कशाचा, प्रति महिन्यासाठी लागतील. हे लक्षात ठेवा. म्हणजे सांगायचा अर्थ असा, यांनी सुद्धा दारिद्र्याचं मोजमाप करताना अन्नावरील खर्च गृहीत धरला. काय गृहीत धरला, अन्नावरील खर्च गृहीत धरला. हे आपण पाठीमागं कालच्या क्लिपमध्ये पाहिलं होतं. आज ते चर्चा करण्याची गरज नाही. सर्वात महत्वाचं आहे आपल्यासाठी हे बघा, हे दोघ जण कोण कोण, अलग आणि कोण या ठिकाणी बघा लकडावाला. अलग सरांनी काय सांगितलं हे बी आपण पाठीमागं पाहिलं स्पष्टरित्या. डॉक्टर YK अलग समिती स्थापन कधी झाली सांगायची गरज नाही. 1977 अहवाल सादर केला. 1979 यांनी स्पष्ट सांगितलं की दारिद्र्याचं मोजमाप करताना कॅलरीज हे प्रमाण समोर ठेवलं. कॅलरीच्याच आधारे त्यांनी दारिद्र्य मोजलं आणि ते स्वीकारण्यात आलं. मग 2100 कॅलरी कुठं, शहरी भागासाठी, तर ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी. हे आपण कालच्या क्लिपमध्ये पाहिलं. यांनी बघा या ठिकाणी सांगायचा अर्थ असा की MPCE प्रतिमाह प्रति व्यक्ती उपभोगाचा खर्च या ठिकाणी निश्चित केला. हे थोडक्यात महत्वाचं. पण यांनी दारिद्र्य मोजत असताना दारिद्र्य हे कॅलरीचं मोजमाप, कोणतं मोजमाप, कॅलरी मोजमाप यामध्ये मोजलं. आणि विशेषतः सांगायचं झालं तर अलग सरांनी, कोणी अलग सरांनी थोडंसं अलगच सांगितलं की दारिद्र्य हे राष्ट्रीय, अखिल काय म्हणू आपण त्याला, राष्ट्रीय दारिद्र्य रेषा असली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. परंतु लकडावाल्यांनी काय सांगितलं, राष्ट्रीय स्तरावरचा नाही, तर लकडावाले सरांनी सांगितलं की या ठिकाणी बघा राज्य ग्रामीण दारिद्र्य रेषा व राज्य शहरी दारिद्र्य रेषा असे वेगवेगळे भाग केले. हे याचं विभागणी केली लकडावाला सरांनी. हे दोघं जण महत्वाचे आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग. आणि इथे यांनी URP म्हणजे काय, युनिफॉर्म रिकॉल पिरियड, 30 दिवसाचा उपभोगाचा खर्च यामध्ये येतो. हे आपण पाठीमागे बघितलेलं आहे. तर आज आपल्याला 2 समित्या बघायच्या आहेत आणि एक कृती दल बघायचा आहे. तो कृती दल पाहिला की बस या ठिकाणी हा भाग पहा. मग आपलं दारिद्र्याच्या समित्या, सर्व समित्या या ठिकाणी संपतात. हे बघा, हे समित्या संपूर्ण संपून जातात. या दोघांची तुलना करा, कोणाची, अलग सर आणि लकडावालाची तुलना करा. त्यानंतर सुरेश तेंडुलकर सोबत कोण असले पाहिजेत, तर C रंगराजन सर असले पाहिजेत. मग आता आज आपण जे पाहणार आहे या क्लिपमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती समिती म्हणजे अतिशय महत्वाची समिती आहे. तिचं नाव आहे सुरेश तेंडुलकर समिती. नियोजन मंडळाने सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2005 मध्ये, हे बघा इथे लिहिलं होतं, डिसेंबर 2005 मध्ये स्थापना केली. आणि या समितीने MRP म्हणजे काय माहित आहे तुम्हाला, 30 दिवसाचा उपभोगाचा खर्च आहे ना, आणि प्लस यामध्ये काय येते तर 3 वस्तूंचा खर्च. त्या 3 वस्तू कोणत्या असतील, कपडे असतील, टिकाऊ वस्तू असतील, चपला असतील, शिक्षण असतील, आरोग्य असेल. 365 प्लस, हे बघा 365 प्लस किती, 30. हे पाठीमागं मी तुम्हाला शिकवलेलं आहे.
हे लक्षात ठेवा. याचा वापर MRPचा वापर कोणी केला तर सुरेश तेंडुलकर समितीने केला, हे लक्षात ठेवा. यांनी आपला अहवाल कधी सादर केला हे बघा इथं लिहिलेलं आहे मी. अहवाल सादर कधी केला 8 डिसेंबर 2009 ला. स्थापना झाली 2005 ला. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. परंतु यांनी काय काय शिफारशी केल्या त्या शिफारशी फार महत्वाची आहेत. नंबर 1 पहिली शिफारस बघा यांची कोणती महत्वाची आहे. या गटाने दारिद्र्यरेषा मोजण्यासाठी बघा बरं सुरेश तेंडुलकर सरांनी दारिद्र्यरेषा मोजण्यासाठी लक्षात ठेवा, दारिद्र्यरेषा मोजण्यासाठी कॅलरीच्या निकषाचा वापर सोडून देण्याची शिफारस केली. यांनी सांगितलं कॅलरी आणलं कोण होतं अलगनं, मग अलगचाच वापर कोण केला होता लकडावालानं. पण आता सुरेश तेंडुलकर सरांचं म्हणणं काय की नाही आता कॅलरीच्या आधारे मोजायचं नाही. याचाच अर्थ सुरेश तेंडुलकर सरांनी कॅलरीच्या आधारे न मोजता कॅलरीच्या निकषाच्या आधारे न मोजता बघा समितीच्या मते कॅलरी उपभोग व पोषण यामध्ये परस्पर संबंध आहे. कसा संबंध आहे परस्पर, ही शिफारस केली. म्हणजेच सुरेश तेंडुलकर सरांनी कोणत्या समितीची शिफारस स्वीकारली असेल तर धनंजयराव गाडगीळची. यांनी कशाला सांगितलं होतं दारिद्र्य मोजताना पैशात, यांनी पैशाचाच उल्लेख केला, हे महत्वाचं आहे. त्यानंतर पहिली शिफारस झाली नंबर 1 म्हणजे कॅलरीचा यांनी त्याग केला. ज्या कॅलरीचा स्वीकार केला सांगितली कोण अलगनं, मग तेच स्वीकारलं कोण होतं गाडगीळनं. सॉरी ज्याच कॅलरीचा स्वीकार कोणी केला होता अलगनं, मग तेच परत आणखीन डबल स्वीकारलं कोण होतं लकडावालानं. पण आता इथं या ठिकाणी सुरेश तेंडुलकर सरांनी कॅलरीचा या ठिकाणी काय त्याग केला हे सोडून देण्याची त्या ठिकाणी त्यांनी शिफारस केली. महत्वाची पहिली शिफारस लक्षात ठेवा. दुसरी शिफारस काय शिफारसी बघा या ठिकाणी सांगायचा अर्थ असा थोडक्यात लिहितो कॅलरी त्यागली सोडून द्या असं त्यांनी सांगितलं. हे बघा मुद्दे बघा लक्षात ठेवा काय काय मुद्दे आहेत महत्वाचे लिहितो आणि याला कट करून टाकतो मुद्द्यांना पुढे. नंबर 2 पुढे बघा URP उपभोगावर आधारित कोण होतो URP उपभोगावर आधारित लकडावाला. बघा URP उपभोगावर आधारित दारिद्र्यरेषेऐवजी URP ऐवजी बघा MRP बघा URP म्हणजे ऐवजी काय MRP. पाठीमागच मी तुम्हाला सांगितलं उपभोगावर आधारित दारिद्र्यरेषेचा वापर केला. मात्र तेंडुलकर गटाने वेगवेगळ्या दारिद्र्यरेषेची गणना केली नाही. यांनी वेगवेगळ्या दारिद्र्यरेषेची गणना केली नाही. जसेच लकडावाला सरांनी सांगितलं होतं की राष्ट्रीय असायलाच पाहिजे, परत आणखीन काय असायला पाहिजे राज्य ग्रामीण दारिद्र्यरेषा आहे ना, राज्य शहरी दारिद्र्यरेषा असं वेगळी विभागणी कोणी केली होती लकडावालानं. पण इथं विभागणी कोणी केली नाही, तेंडुलकर गटाने विभागणी केलेली नाही. हे विशेष करून या ठिकाणी लक्षात ठेवा. ही दुसरी शिफारस आहे. म्हणजेच सांगायचा अर्थ असा की या ठिकाणी सांगत असताना वेगळ्या दारिद्र्यरेषेची गणना केली नाही, हे लक्षात ठेवा. वेगवेगळी दारिद्र्यरेषा नाही ठरवली यांनी, एकच दारिद्र्यरेषा ठरवली, हे महत्वाचं आहे. या ठिकाणी हा भाग पहा. लकडावालाने MRPचा लकडावालाने कशाचा URPचा, पण यांनी कशाचा वापर केला MRPचा वापर केला. MRPचा वापर केला हे या ठिकाणी महत्वाचं आहे. हा भाग पहा. म्हणजेच लकडावालांनी जे ग्रामीण आणि शहरी असे वेगळे भाग केले होते ते भाग यांनी त्यागले. ग्रामीण व शहरी भाग त्यागले. ग्रामीण व शहरी भाग दारिद्र्य त्यागले सोडून दिले असं आपल्या भाषेत चालते. महत्वाचे पॉइंट बाजूला मी लिहून काढत आहे, थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. या गटाने दारिद्र्यरेषा संचामध्ये बघा या गटाने विशेष करून दारिद्र्यरेषा संचामध्ये अन्न आरोग्य शिक्षण व कपडे इत्यादीवर खर्चाचा स्वीकार केला ना. कुठं आहे इथंच ना, इथंच MRP आलं म्हणजे आलेच 5 365 मधले 5 वस्तू मी तुम्हाला सांगितलं ते सगळे चपला कपडे अन्न आरोग्य शिक्षण आहे ना, या बाबी लक्षात ठेवा. चपला कपडे टिकाऊ वस्तू, चपला कपडे टिकाऊ वस्तू आरोग्य आणि शिक्षण या 365 मध्ये येतात. हे तर तुम्हाला अगोदरच माहिती आहे MRP म्हणजे. या गटाने दारिद्र्यरेषा बघा NSOची 61वी फेरी, किती फेरी NSOची 61वी फेरी 2004-05. हे काही गरज नाही पण माहितीच तो सांगायलो. आणि NSOची 66वी फेरी 2009-10. आपल्याला सर्वात महत्वाची आहे NSOची 68वी फेरी. कितवी फेरी 68वी फेरी कधी आहे तर 2011 आणि 12. कधी फेऱ्या विचारतात. आता तुम्ही 67वी फेरी 66वी फेरी
65वी फेरी, 64वी फेरी असं पाठीमागे जाऊ शकता. एक फेरी लक्षात ठेवा, याने अशी असोची किती फेरी, 68वी फेरी. सरळ सरळ लक्षात ठेवायचं 2011-12 या फेरीच्या उपभोग खर्चाच्या आकड्याच्या आधारे, या आकड्याच्या आधारे दारिद्र्यरेषा आणि दारिद्र्याच्या प्रमाणाची मोजमाप केली. याच्या आधारे त्यांनी दारिद्र्यरेषा मोजली. ती दारिद्र्यरेषा कशी मोजली या बाबी इथं महत्वाच्या आहेत, हे थोडक्यात लक्षात ठेवा. याच बाबी इथं 68व्याच फेरीच्या बाबी पाहायच्या आहेत, बाकी काही गरज नाही. बाकीचा आकडा तर जुना झाला. सध्याच्या याच्यानुसार बघितलं तर हा आकडा आता जुना झाला, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. आता आपल्याला महत्वाचं आहे 2011 आणि 12चीच 68 फेरीनुसार सांगायचं झालं तर यांनी सांगितलं की NSSOची 68 फेरी आहे. या फेरीच्या आधारे यांनी असं सांगितलं की दारिद्र्यरेषा व ग्रामीण भागासाठी बघा या ठिकाणी दारिद्र्यरेषेचे प्रमाण मोजमाप करण्यात आले. दारिद्र्यरेषा व दारिद्र्यरेषेचे प्रमाण, ग्रामीण शहरी असं काहीच नाही. दारिद्र्यरेषा व दारिद्र्यरेषेचे प्रमाण दारिद्र्यरेषा आणि दारिद्र्यरेषेचे प्रमाण असे मोजमाप करण्यात आले. ग्रामीण भागासाठी प्रतिमाह, बघा हे महत्वाचं आहे, ग्रामीण भागासाठी प्रतिमाह 816 रुपये. हे लक्षात ठेवा. विचारते हे कधीचा राऊंड आहे, कितवी फेरी आहे, 68वी फेरीनुसार. ग्रामीण भागासाठी किती, 816 रुपये. ज्यानं खर्च करू शकेल तो दारिद्र्यरेषेच्या आत येत नाही, आणि ज्यांनी खर्च करू शकत नाही तो दारिद्र्यरेषेच्या आत येतो. तर शहरी भागासाठी हे महत्वाचं आहे. शहरी भागासाठी 1000 रुपये. किती रुपये, 1000 रुपये. हे लक्षात ठेवा. प्रतिमाह, बरं महिन्यामध्ये, प्रतिमाह किती, 1000 रुपये. ज्यानं खर्च करू शकेल तो व्यक्ती दारिद्र्यरेषेच येत नाही, ज्याची ऐपत आहे खर्च कर, हे लक्षात ठेवा. म्हणजेच सुरेश तेंडुलकर समितीने कुणाचा, अलग, परत अलगचा स्वीकारलेला कोण, लकडावाला यांनी जो कॅलरीचे मूल्य मोजलं होतं ते कॅलरी मूल्याचा त्याग केला आणि तर पैशात मोजायला लागले. आता पैशात, कशात मोजायला लागले, पैशात. हे महत्वाचं, हे विशेष करून या ठिकाणी लक्षात ठेवा. यानुसार यांनी देशातील दारिद्र्याचं प्रमाण, कुठलं दारिद्र्याचं प्रमाण, देशातील दारिद्र्याचं प्रमाण बी सांगितलं. ती टक्केवारी परीक्षेमध्ये पाठीमागं विचारण्यात आली. आत्ताही सुद्धा या ठिकाणी ती परिस्थिती, ती टक्केवारी सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची आहे, ते बी लक्षात ठेवा. बघा ग्रामीण भागासाठी किती रुपये, प्रति महिना 816 रुपये. तर शहरी भागासाठी किती रुपये, 1000 रुपये. कोणी सांगितलं, सुरेश तेंडुलकरनं. पण कशा सांगितलं, पैशात सांगितलं, कॅलरीमध्ये नाही सांगितलं. कॅलरी सांगणार ते दोघं जण वर आहेत, अलग आणि लकडावाला. पण सुरेश तेंडुलकर सरांनी कॅलरीमध्ये नाही सांगितलं. सुरेश तेंडुलकर सरांनी कशामध्ये सांगितलं, पैशामध्ये सांगितलं. हे विशेष करून लक्षात ठेवा. हे प्रश्नपत्रिकेत येतात. खास करून या बाबी विधान व्यवस्थित वाचन करत जा. यानुसार देशातील दारिद्र्याचं प्रमाण जर बघितलं, यांनी सांगितलं की देशातील दारिद्र्य, वर लिहितो बघा, देशातील दारिद्र्याचं प्रमाण, देशातील दारिद्र्याचे प्रमाण, हे सर्व अहवाल कशानुसार चालला, NSSOची फेरी, कधीची फेरी, 2011 आणि 12ची कितवी फेरी, 68वी फेरी. यानुसार सर्व काही चालू आहे. हे बघा, हे महत्वाचं आहे आपल्यानुसार, हे अतिशय महत्वाचं आहे. हे सर्व आकडेवारी मी कशानुसार सांगायलो, 68वी फेरी 2011 आणि 12ची NSSOची. NSSOच्या बाबतीत तुम्हाला सांगण्याची काही जास्त आता गरज नाही. बरोबर, म्हणून जर तुम्हाला NSSO माहित असेल, जर तुम्हाला NSC माहित असेल, आहे ना, राष्ट्रीय सांख्यिकीय आयोग माहित असेल, हा भाग पहा, किंवा जर तुम्हाला काय म्हणू आपण CSO माहित असेल, तर तुम्हाला समजायचं काय NSO काय समजतच नाही. म्हणून मी सर्वप्रथम तुम्हाला बेसिक संकल्पना क्लिअर करत चाललो, आणि बेसिक संकल्पना ज्यांच्या क्लिअर होत जातील त्यांनाच पुढचे सर्व प्रकरण समजणार आहेत, हे लक्षात ठेवा. आता देशातील दारिद्र्याचं प्रमाण यांनी किती सांगितलं, तेंडुलकर सरांनी किती आहे म्हणून सांगितलं. बघा फेरी कितवी, 68वी. च्या आधारे यांनी सांगितलं की 21.9% आहे देशातलं. पण राज्यामधलं ग्रामीण राज्य आणि ग्रामीण शहरी असं काही भाग केलं का नाही, याने त्यागलं. पण हे कोणी सांगितलं होतं, फक्त आणि फक्त लकडावालांनी सांगितलं होतं, लक्षात ठेवा. विभागणी लकडावालांनी केली होती, पण राष्ट्रीय स्तरावरची कोणी सांगितली, अलग. म्हणून मी तुम्हाला कालच सांगितलं कालच्या क्लिपमध्ये की अलगची आणि लकडावाला या दोघांची जोडी लावा, आणि सुरेश तेंडुलकर आणि कुणाची पुढचा येणार आहे, C रंगराजन यांची जोडी लावा. या दोघांची जोडी इथं महत्वाची आहे. अरविंद पनगडी थोडंसं बाजूला ठेवा, बस एवढाच भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. कळलं पाहिजे, दोघात कम्पेअर करत चला. या ठिकाणी किती टक्के सांगितले याने, 21.9%. देशातली दारिद्र्य सांगितलं काय, राज्य ग्रामीण शहर का, राज्य ग्रामीण दारिद्र्य आणि राज्य शहरी दारिद्र्य, असं राज्यानुसार काही विभागणी बिलकुल या ठिकाणी सुरेश तेंडुलकर समितीने केलेली नाही. फक्त राज्यानुसार विभागणी केलेली आहे, ती लकडावाला
लकडावाला गटाने, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. तर यांनी बघा ग्रामीण व शहरी असे दोन भाग केले. ग्रामीण मध्ये 25.7%, बघा ग्रामीण 25.7%. राज्याफिज्याचा उल्लेख नाही. ग्रामीण, कुठलं ग्रामीण? देशातलं ग्रामीण नाही. तू म्हणजे असं राज्यातलं नाही, देशातलं ग्रामीण. किती? 25.7%. तर देशातील शहरी, शहरी हे बघा, शहरी दारिद्र्याचे प्रमाण किती आहे यांनी बघा 13.7. शहरी किती? 13.7. थोडस आकडेवारीकडे लक्ष द्या बरं. बघा यांच्यामध्ये कुणाच्या मते? सुरेश तेंडुलकर समितीच्या मते दारिद्र्याचं प्रमाण कमी दाखवण्यात आलं का जास्त दाखवण्यात आलं? कमी दाखवण्यात आलं. म्हणून यावर मोठ्या प्रमाणात नंतर टीका करण्यात आल्या. सुरेश तेंडुलकर समितीवर खूप मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आल्या, हे लक्षात ठेवा. त्यासाठीच पुढे लागली समिती नेमली. त्या समितीचं नाव आहे सी रंगराजन समिती. हे विशेष करून या ठिकाणी लक्षात ठेवा. या दोन समित्यांमध्ये तुलना करा. सुरेश तेंडुलकर, सचिन नाही, सुरेश तेंडुलकर समिती आणि सी रंगराजन समिती दोघात तुलना करा. आणि त्यानंतर अलग संघ, अलग कार्यगट आणि त्यानंतर लकडावाला गट या दोन्हीमध्ये तुलना करा. 2 आणि 2 हे 4 आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. धनंजयराव गाडगे सर तर तुम्हाला सर्वांनाच माहित झाला. त्याच्यामध्ये दुसरे एक नाव येणार आहे, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये दुसरे एक नाव येणार आहे बघा, NC सक्सेना समिती. तेवढी काही महत्वाची नाही. हा भाग थोडंसं माहिती सांगणार आहे, त्याची काही गरज बी नाही, पण माहित राहावं. एखाद्या वेळेस असंही होऊ शकते की दारिद्र्यासाठी खालीलपैकी कोणत्या कोणत्या समित्या नेमण्यात आल्या होत्या किंवा कोणत्या समित्या नेमण्यात आल्या नव्हत्या, असं विचारलं जाऊ शकते. त्यावेळेस तुम्हाला काही नाव माहित पाहिजे, म्हणून नाव तुमच्या समोर चर्चेला त्याबाबत त्या ठिकाणी ठेवत आहे. हे थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारची ही सुरेश तेंडुलकर समिती मी तुमच्या समोर संपूर्ण ठेवली. यातला आकडेवारी सर्वात महत्वाचा आहे. 2011 ची कितवी फेरी? 68वी NSSOची फेरीच्या आधारे त्यांनी दारिद्र्याचं देशातलं प्रमाण जर किती सांगितलं असेल, देशातलं सांगितलं 21.9%, तर ग्रामीण किती सांगितलं? 25.7%, तर शहरी किती सांगितलं? 13.7% हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि यांनी कॅलरी सोडून दिलं, कॅलरी टाकलं, MRPचा यांनी वापर केला. ग्रामीण व शहरी भाग, असं राज्य ग्रामीण व राज्य शहरी याही बाबी या ठिकाणी यांनी सोडून दिल्या. हे विशेष करून हा भाग या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत झाला पाहिजे. थोडक्यात याप्रमाणे हे सुरेश तेंडुलकर समिती या ठिकाणी विशेष करून लक्षात ठेवा. यांनी दारिद्र्यासाठी ग्रामीण भागासाठी प्रति महिना किती रुपये? प्रति महिना एका महिन्यामध्ये किती रुपये? 816 रुपये. तर शहरीमध्ये किती रुपये? 1000 रुपये. जो व्यक्ती खर्च करू शकतो तो व्यक्ती दारिद्र्यात येत नाही, असं यांनी याची व्याख्या केली. ही झाली कोणती? सुरेश तेंडुलकर समिती. या प्रकारे या बाबी इथं थोडक्यात आता लक्षात ठेवतच या ठिकाणी आपल्याला थोडंसं शेवटची समिती बघायचं आहे. त्या समितीचं नाव आहे बघा सी रंगराजन समिती. सर्व म्हणून टाकतो आता. पाच नंबर सी रंगराजन समिती बघा. या ठिकाणी शेवटची आपल्याला या ठिकाणी आता सी रंगराजन समिती या ठिकाणी बघायचं आहे. हे आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. हा भाग पहा. ही का समिती स्थापन करण्यात आली त्याचं कारण मी या ठिकाणी सांगणार आहे. ते कारण मी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. सी रंगराजन समिती कधी स्थापन करण्यात आली, पण याच्या अगोदर एक समिती स्थापन करण्यात आली, थोडक्यात लक्षात ठेवा, नाही तरी चालते. NC सक्सेना केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने, कोणी? केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने 2009 मध्ये बघा एक अहवाल सादर केला. आणि या सक्सेना समितीने असं सांगितलं की 50% पेक्षा जास्त दारिद्र्य आहे. 50% पेक्षा किती दारिद्र्य आहे? जास्त दारिद्र्य आहे, असं या सक्सेना समितीने सांगितलं. परंतु या समितीच्या कोणाच्या? सक्सेना समिती 2009 मध्ये स्थापन केली. या समितीच्या शिफारशी नियोजन मंडळाने स्वीकारलेल्या नाहीत. ती समिती सुद्धा या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहिजे, त्याची काही गरज नाही, पण लक्षात ठेवा. काय थोडक्यात NC सक्सेना ही समिती थोडंसं 2009 ला स्थापन करण्यात आली. ग्रामीण विकास मंत्रालयाने स्थापन केली होती. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. आता यानंतर आपल्याला बघा पाहायचं आहे, महत्वाचा भाग पाहायचा आहे आता, म्हणजे अतिशय महत्वाची समिती बघायचं आहे. सी रंगराजन समिती हा भाग पहा. का स्थापन करण्यात येईल त्याचे काही कारण सांगतो, लक्षात ठेवा. तेंडुलकर गटाने, कोणी? सुरेश तेंडुलकर गटाने सांगितलेल्या दारिद्र्यरेषेवर प्रचंड टीका झाल्या, मोठ्या प्रमाणात टीका झाल्या. तेंडुलकर पद्धतीने परीक्षण करण्यासाठी आणि पर्यायी पद्धत सुचवण्यासाठी मे 2012 मध्ये, कधी? मे 2012 मध्ये रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली एक
तज्ञ गटाची स्थापना केली। या पॅनेलमध्ये बघा, या गटामध्ये कोण कोण होतं? या पॅनेलमध्ये महेंद्र देव, के सुंदरम, महेंद्र देव, के सुंदरम, महेश व्यास, आणि के दत्ता। नाव आठवते का? के सुंदरम, की ज्यांनी 2015 मध्ये 2011-12 या वर्षाची निवड केली होती राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करत असताना। हे ते के सुंदरम आहेत। हे लक्षात ठेवा, हे या समितीमध्ये होते। या समितीमध्ये बघा, हे सर्व अर्थतज्ञ आहेत, हे सदस्य होते। यांनी 2014 मध्ये आपला अहवाल सादर केला। अहवाल कधी सादर केला? 2014 अहवाल सादर केला। अहवाल या ठिकाणी सादर केला। या गटाने मात्र तेंडुलकर पद्धतीचा त्याग केला। बिलकुल, या गटाने तेंडुलकर पद्धतीचा त्याग करून परत आणखी आलं उपभोग, जुन्या लकडावाला URP पद्धतीचा स्वीकार करण्याची शिफारस केली। परत आणि लकडावालाची शिफारस करण्याची शिफारस केली। म्हणजेच अन्न व गैर अन्न वस्तू व सेवांच्या उपभोग खर्चाच्या आधारावर दारिद्र्यरेषा व प्रमाण मोजण्याची शिफारस त्यांनी केली। यांच्या दारिद्र्यरेषेच्या टोपलीत, म्हणजे बास्केटमध्ये, टोपलीत, संचामध्ये तृणधान्य, कडधान्य, दूध व दुग्धजन्य पदार्थ, बघा बरं, दूध बी आला, दुग्धजन्य पदार्थ आला, मीठ आली, साखर आला, अंडी आले, अंडी, फळे, मांस आलं। मांस म्हणजे समजते का? या ठिकाणी बघा, मांस आलं म्हणजे कोण असणार आहे? MMRP, मिक्स्ड मॉडिफाईड रिकॉर्ड पिरियड, म्हणजेच कोण? 30 प्लस काय होईल? 365 प्लस कोण? 7 दिवस। या ठिकाणी मी तुम्हाला अगोदरच शिकवलेलं आहे, हे लक्षात ठेवा। इत्यादी मी या सर्वांचा समावेश, म्हणजे ज्यांनी MMRP वापर केला। कॅलरी उपभोगाचा निकष ग्रामीण भागासाठी, बघा, ग्रामीण भागासाठी कॅलरीचा तर काय महत्वाचं आहे यांच्यासाठी? ग्रामीण भागासाठी कॅलरी किती कॅलरी? तर यांनी 2155, किती कॅलरी? 2155 कॅलरी, हे लक्षात ठेवा। ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरी प्रत्येक व्यक्ती प्रतिदिन। तर शहरी भागासाठी कॅलरी किती? 2090, हे लक्षात ठेवा। इतका गृहीत धरला रंगराजन पॅनलने NSSOच्या 68व्या, कितव्या? तिकडे बी सुरेश तेंडुलकर समितीने कितवी फेरी? 68वी फेरी, कधीची? 2011ची। बघा, NSSOच्या 68वी फेरी, 68व्या फेरीने, फेरीनुसार असं करू आपण, 68व्या फेरीनुसार या ठिकाणी उपभोग खर्चाच्या आकड्याच्या आधारे 2011-12 साठी दारिद्र्यरेषा प्रमाण मोजली। त्यासाठी पॅनलने MMRP वर आधारित उपभोग खर्चाचा MMRP, हे लक्षात ठेवा। या ठिकाणी हा भाग MMRP आता काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही। यानुसार 2011-12 मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण, भारतातील दारिद्र्याचे प्रमाण किती टक्के? त्यांनी किती सांगितलं होतं? भारतातील दारिद्र्याचे प्रमाण कोण? तेंडुलकर समितीने किती सांगितलं होतं? तर तेंडुलकर समितीने सांगितलं होतं 21.9%, 21.9। तर या ठिकाणी सी रंगराजन यांनी किती सांगितलं भारतातील दारिद्र्याचं प्रमाण? बघा, भारतातील दारिद्र्याचे प्रमाण 29.5% सांगितलं। तर यात ग्रामीण, यांनी बी अशी विभागणी केली ग्रामीणची, ग्रामीण पण राज्य नाही, फक्त ग्रामीणसाठी यांनी सांगितलं 30.9%। तर शहरीसाठी सांगितलं, शहरी दारिद्र्याचं प्रमाण यांनी सांगितलं, बघा, 26.4, 26.4, हे लक्षात ठेवा। आकडेवारी व्यवस्थित पाठ करायचा हे या ठिकाणी। मात्र भारत सरकारने या पॅनलच्या शिफारशी सुद्धा स्वीकारलेल्या नाहीत। या पॅनलच्याही शिफारशी भारत सरकारने स्वीकारल्या नाही, हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा। गरीब लोकांची सर्वाधिक लोकसंख्या बघा कुठं आहे? नंबर 1 ला UP आहे, नंबर 2 ला बिहार आहे, नंबर 3 ला
मध्य प्रदेश आहे, नंबर 3 पश्चिम बंगाल आहे, नंबर 1 उत्तर प्रदेश आहे, नंबर 2 बिहार, नंबर 3 मध्य प्रदेश, नंबर 4 पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. यांनी महाराष्ट्राचे दारिद्र्याचे प्रमाण त्यावेळेस 20% सांगितले. किती टक्के सांगितले होते? 20%. कितवी फेरी आहे? 68वी. कधीची? 2011ची. हे थोडक्यात लक्षात ठेवा. याप्रमाणे सी रंगराजन सर आणि कोण? सुरेश तेंडुलकर दोघांची तुलना करा, कम्पेअर करा. यांनी राष्ट्रीय स्तरावरची एकच दर्जाची सांगितली आणि 29.5 सांगितलं. तर त्यांनी किती सांगितली होती? 21 पॉईंट किती 9 सांगितली होती. यांनी ग्रामीण कोण? तेंडुलकरनं ग्रामीण सांगितली होती 25.7. तर यांनी ग्रामीण किती सांगितली? 30.9. तर शहरी सांगितली होती किती? 13.7. तर यांनी शहरी किती सांगितली या ठिकाणी? 26.4. हे थोडक्यात लक्षात ठेवा. म्हणजे किती मोठी तफावत आहे दोघांमध्ये. कुणामध्ये? सुरेश तेंडुलकर आणि सी रंगराजन दोघांच्या आकडेवारीमध्ये. तेच फेरी आहे. फेरी NSSOचीच आहे. कितवी फेरी? 11-12चीच आहे. 68वीच फेरी आहे, दुसरी फेरी नाही आहे. या प्रकारचे याला थोडक्यात लक्षात ठेवा. या प्रकारे ह्या दोन समित्या कोणत्या कोणत्या? सुरेश तेंडुलकर समिती, सी रंगराजन समिती, ह्या दोनही समित्या अतिशय महत्वाच्या आहेत. हे थोडक्यात या ठिकाणी लक्षात ठेवा. आता शेवटचं बघा, या ठिकाणी पाहायचं आपल्याला पनगडिया कृती दल कोण आहेत? अरविंद पनगडिया कोण आहेत? नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष. आता नीती आयोग काय आहे? एक थिंक टँक आहे. नीती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली आहे ना? हा भाग पहा. ज्यावेळेस 26 मे 2014ला राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार पडून त्या ठिकाणी मनमोहन सिंग हरले आणि त्या ठिकाणी सत्तेवर कोण आले? नरेंद्र मोदीजी आले. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं स्पष्टरित्या की आता हे जुना बुरुज आहे काय नियोजन आयोग आम्ही आता त्याला बंद करून या ठिकाणी नीती आयोग आणणार आहोत. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडियाचं आम्ही रूपांतर आणणार आहोत. हे एक थिंक टँक आहे. आता यामध्ये बघा काय काय आहे. नीती आयोग तुम्हाला आता पाहणार आहोत आपण. आयोग या प्रकरणात ज्यावेळेस आपण काय म्हणू आपण ज्यावेळेस योजना या प्रकरणामध्ये सर्व नीती आयोगाविषयी माहिती पाहणार आहोत. ज्याच्यात पूर्णकालीन सदस्य, अंशकालीन सदस्य आहे ना, निमंत्रित सदस्य असतात. सर्व बाबी त्या ठिकाणी आपण त्याचा अध्यक्ष स्वतः पंतप्रधान साहेब असतात. उपाध्यक्ष कोण? सर्वात पहिल्यांदा कोण? अरविंद पनगडिया होते, पण सध्या नाहीत ते आहे ना. सध्या कोण आहेत? राजीव कुमार आहेत. हा भाग पहा. त्यांचे सीईओ कोण आहेत? अमिताभ कांत आहेत. अमिताभ कांत आता 30 जून 2021 पर्यंत सीईओ आहे. त्यांचा कार्यकाळ 19 पर्यंत होता, पण आणखी वाढवण्यात आला. हे थोडंसं चालू घडामोडीच्या बाबी आहेत. या बाबी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा करत चला. हा भाग पहा. पण आता यानंतर पनगडिया कृती दल नेमला. हे थोडंसं महत्वाचं आहे तुमच्यासाठी. इथं थोडक्यात लिहितो पनगडिया कृती दल. अरविंद पनगडिया असं नाव आहे त्याचं. बाजूला लक्षात ठेवा. अगदी करंट लावलो आपण. आता ज्या वेळेस नीती आयोगाची नेमणूक करण्यात आली, नीती आयोग नेमला कधी? 1 जानेवारी 2015ला. 1 जानेवारी 2000 माहित असेल तुम्हाला बऱ्याच जणांना. नीती आयोग NITI नॅशनल इन्स्टिट्यूट ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती NITI आयोग नेमला 1 जानेवारी 2015ला. हा कशी संस्था आहे नीती आयोग? असंवैधानिक, अवैधानिक, घटनात्मक नाही, त्यालाच म्हणतात असंविधानिक, अवैधानिक. दोन्ही पण, असंविधानिक पण अवैधानिक पण ही संघटना आहे. हे लक्षात ठेवा. एक थिंक टँक आहे. फक्त असं करा, तसं करा, असं राहू झालं पाहिजे, असं झालं पाहिजे असं विचार सांगते. करावं जसं काही यांच्यावर बंधन नाही आहे. हे निश्चित या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि यांची पहिली बैठक बसली 8 फेब्रुवारी 2015ला. मला वाटते काय पाठीमाग कुठल्या तरी परीक्षेमध्ये तारीख विचारली होती. पहिली बैठक कधी बसली. झालेल्या नीती आयोगाच्या पहिल्या बैठकीत आयोगाचे उपाध्यक्ष, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष आता नाही, आता राजीव कुमार आहेत. दुसरे पहिले उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली दारिद्र्य निर्मूलन विषयक कृती दल स्थापन करण्याचा निर्णय. दारिद्र्य निर्मूलन विषयक हा कोण आहे? दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी. कशाचं? दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी विषयक एक कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्येक राज्यात असे समांतर, प्रत्येक राज्यात असे समांतर कृती दल स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला. यानुसार 16 मार्च 2015 रोजी. कधी? 16 मार्च 2015 रोजी. इथं थोडक्यातच घेतो, इकडे काही जास्त घेण्याची गरज नाही. 16 मार्च 2015 रोजी पहा. डॉक्टर अरविंद पनगडिया असं म्हणा. डॉक्टर अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखाली 14 सदस्यीय. किती सदस्य होते याच्यामध्ये? 14 सदस्यीय. 14 सदस्य होते. हे महत्वाचे. आणि अरविंद पनगडिया कोण आहेत? कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे. मनमोहन सिंगाचे मित्र होते, त्यांच्यासोबत त्यांनी त्यांना शिकवलंय. लक्षात ठेवा. त्यांची बाबतीत जास्त माहिती तुम्हाला सांगत बसण्याची काही गरज नाही. याही बाबी इथं या ठिकाणी लक्षात ठेवा.
काय म्हणू आपण त्यांना, खूप अर्थतज्ञ, महत्त्वाचे अर्थतज्ञ आहेत आपल्यासाठी. हा भारतातील दारिद्र्य निर्मूलन, नवीन काय दारिद्र्य निर्मूलन दारिद्र्य निर्मूलन विषयक, काय म्हणू आपण, भारतातील दारिद्र्य निर्मूलन विषयक हा एक गट आहे. याला दारिद्र्य निर्मूलन विषयक कृती दल, बघा इथे लिहितो, दारिद्र्य निर्मूलन विषयक कृती दल, याला इंग्रजीमध्ये म्हणतात टास्क, TASK, टास्क फोर्स ऑन एलिमिनेशन, ELIMINETION, एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी, POVERTY, पॉवर्टी इन इंडिया, इंग्रजीमध्ये नाव आहे, स्थापना करण्यात आला. या कृती दलाच्या सदस्यामध्ये, याच्यामध्ये कोण कोण, विवेक देब्रॉय हे सुद्धा नीती आयोगामध्ये सदस्य आहेत. विवेक देब्रॉय व 5 केंद्रीय मंत्रालयाचे सचिव. आता 5 केंद्रीय मंत्रालय सचिव कोणते केंद्रीय मंत्रालय असतील? ग्रामीण विकास, गृहनिर्माण, शहरी, दारिद्र्य निर्मूलन आहे ना, हे बाबी लक्षात ठेवा. कृती दलाच्या प्रमुख शासनाच्या आदेशामुळे नवीन दारिद्र्य निश्चित करणे यांच्याकडे देण्यात आलं होतं ना. सांगतो नवीन दारिद्र्य तुम्ही निश्चित करा, कारण नवीन दारिद्र्य निश्चित करा. अरविंद परिकडे गटाला सांगलं नीती आयोगानं, काय करा तुम्ही स्वतः ते नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही नवीन दारिद्र्य निश्चित करा. 2 काम महत्वाचे आहेत. एक, दारिद्र्य निश्चित करा, आणि त्याच दारिद्र्याचं काय करा, दारिद्र्याचं निर्मूलन करण्यासाठी रोडमॅप तयार करा. निर्मूलन करण्यासाठी काय, रोडमॅप तयार करा, इत्यादी बाबी त्यांच्याकडे देण्यात आल्या. पण या कृती दलाने, मग लक्षात ठेवा, पण या कृती दलाने 16 सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा, किती, 16 सप्टेंबर 2016 रोजी, 16 सप्टेंबर 2016 रोजी आपला अहवाल सादर केला. मात्र यांनी नवीन दारिद्र्यरेषेची व्याख्या सूचित केली नाही. त्यासाठी तज्ञांची, यांनी सांगितलं, यांना नेमलं होतं तुम्ही दारिद्र्याची व्याख्या निश्चित करा, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी रोडमॅप तयार करा. आतापर्यंत दारिद्र्याची व्याख्या निश्चित झालेली नाही. दारिद्र्याचीच व्याख्या निश्चित झाली नाही तर दारिद्र्याचा रोडमॅप, दारिद्र्य निर्मूलनाचा रोडमॅपचा प्रश्नच नाही. या बाबी आपण या ठिकाणी 1960 पासून ते आतापर्यंतचा संपूर्ण भाग या ठिकाणी अभ्यासलेला आहे. हे लक्षात ठेवा. या प्रकारचा हा या ठिकाणी दारिद्र्य आणि दारिद्र्यावरच्या समित्या या ठिकाणी आपल्या सर्व संपूर्ण संपलेल्या आहेत. हे थोडक्यात निश्चित इथं लक्षात ठेवा. सहज तुम्हाला हा भाग इथं समजला पाहिजे या दृष्टीने मी सर्व भाग इथे तुम्हाला शिकवलेला आहे. आता परवाच्या दिवशीपासून या ठिकाणी, उद्या नाही, उद्याला थोडंसं ईद असल्यामुळे परवाच्या दिवशीपासून आपण सायन्सला सुरुवात करणार आहोत. बायोमध्ये आपण बायो या विषयापासून आपण त्याची सुरुवात करू. हे निश्चित या ठिकाणी लक्षात ठेवा. हा भाग सहज तुम्हाला इथं समजलं पाहिजे. ठीक आहे. इथे दारिद्र्य हे प्रकरण आपलं संपलं. दारिद्र्याचा निर्देशांक आपण नंतर पाहू. हा भाग दारिद्र्याचा निर्देशांक आपण नंतर बघू. या बाबी थोडक्यात महत्वाच्या आहेत. ठीक आहे. इथं प्रकरण नंबर 3 संपलं. आपण आता 4थं प्रकरण सुरू करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे बेकारी व बेरोजगारी. छोटंसं प्रकरण आहे, एकाच क्लिपमध्ये संपते. बेकारी म्हणजे काय आणि बेकारीचे प्रकार तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर बस झालं. या बाबी लक्षात ठेवा. ठीक आहे. थांबूया आपण. धन्यवाद.